स्वागत आहे प्रेक्षक मित्रांनो तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आजच्या कहाणीला सुरुवात करूया। देविका ही 22 वर्षाची एक सामान्य मुलगी होती, पण तिचं मन फार मजबूत होतं। ती एका गरीब घराण्यातली होती, जिथे प्रत्येक दिवस एक संघर्ष असायचा। तिच्या लहानपणी जेव्हा ती फक्त 10 वर्षाची होती, तेव्हाच तिच्या वडिलांचे अचानक निधन झालं होतं। ते एक साधे मजूर होते। ते कधीच मोठमोठ्या स्वप्नांच्या मागे धावले नाहीत, पण त्यांच्या शब्दात एक खोल शहाणपण होतं। ते नेहमी म्हणायचे, देवकी, पैसा येतो आणि जातो, पण माणुसकी मात्र कायम राहते। त्या रात्री जेव्हा बातमी आली, तेव्हा देवकी आणि तिची आई एकमेकांना बिलगून अगदी हमसून रडू लागल्या। घरात शांतता होती, पण त्यात दुःखाचा मोठा डोंगर उभा होता। वडिलांच्या निधनानंतर तिची आई सतत आजारी राहू लागली। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना फुफ्फुसाचा आजार आहे आणि तो कधीही बरा होणार नाही। तरीही तिची आई तिला नेहमी हिंमत आणि प्रेरणा द्यायची। बाळा, मी एकटी लढले, पण तुझ्यासाठी कधीच हार मानली नाही। तूही असंच लढत राहा। या शब्दांनी देवकीच्या मनात एक जिद्द निर्माण झाली। तिने लहानपणापासूनच जबाबदाऱ्या उचलल्या। शाळा सोडून ती रोजंदारीवर काम करू लागली। तिच्या हातात कधीच जास्त पैसे नव्हते, पण तिच्या मनात माणुसकीचं एक तेज होतं, जे तिला नेहमी प्रेरित करायचं। देवकी एका कपड्याच्या दुकानात काम करायला सुरुवात केली, जिथे ती रोज सकाळी लवकर उठून आईसाठी औषधं आणायची, घराचं भाडं भरायची आणि जेवणाची सोय देखील करायची। तिच्या चेहऱ्यावर कधीच तक्रारीचा भाव नसायचा। तिच्या डोळ्यात एक स्वप्न लपलेलं होतं, स्वतःचं छोटंसं दुकान असावं, जिथे फक्त कपडे नाही तर प्रत्येकाला प्रेम, आदर आणि आपुलकी मिळावी। माणुसकीच्या छोट्या छोट्या कृतींनी ती आपलं दुकान एक कुटुंबासारखं बनवणार होती। तिच्या डायरीत तिने लिहिलं होतं, माझ्या दुकानात हसू आणि विश्वासही विकला जाईल। देवकी ज्या दुकानात काम करायची ते अजय नावाच्या 30शीतल्या एका माणसाचं होतं। अजय शांत स्वभावाचा, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण दुःख आणि थकवा दिसायचा। त्याची पत्नी रेवा 2 वर्षापूर्वीच एका गंभीर आजाराने गेली। त्याला 2 वर्षाची एक गोंडस मुलगी होती। तिचं नाव प्रिया, जी त्याच्या आयुष्याचा एकमेव आधार होती। अजय दुकानात यायचा, काम बघायचा आणि कुणाशी फारसं न बोलता निघून जायचा। त्याच्या चेहऱ्यावरचा तो उदासी भाव आणि खांद्यावरचं ओझं पाहून देवकीला नेहमी वाटायचं की त्याच्या मनात काहीतरी मोठं दुःख आहे। देवकी मनाने अत्यंत स्वच्छ आणि संवेदनशील होती। इतरांच्या वेदना ती लगेच ओळखायची। एकदा तिने अजयला दुकानात एकटंच बसून डोक्याला हात लावलेलं पाहिलं। त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं। तिला वाटलं विचारावं, पण तिने संकोच केला। ती स्वतःच्या दुःखाबद्दल कधीच बोलत नसे, पण इतरांच्या दुःखाला आपलंसं करायची। एके सकाळी देवकी नेहमीप्रमाणे दुकानात पोचली, पण तिथे पाहते तर काय, दुकानाला कुलूप होतं। असं पहिल्यांदाच घडलं। तिने आजूबाजूला पाहिलं, शेजारच्या दुकानदारांना विचारलं, पण कुणालाच काही माहीत नव्हतं। तिला वाटलं कदाचित अजय थोडे उशिरा येतील, पण दुपार झाली तरी दरवाजा बंदच राहिला। तिच्या मनात बेचैनी वाढू लागली। अचानक शेजारील एका दुकानदाराने सांगितलं, अजय खूप आजारी आहे, घरीच पडून आहे। प्रिया एकटी आहे। हे ऐकून देवकीचं हृदय जोरात धडकू लागलं। तिने लगेच अजयचा पत्ता विचारला आणि थेट त्याच्या घरी पोहोचली। घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता। आत शिरताच तिच्या डोळ्यात पाणी आलं। प्रिया जमिनीवर बसून जोरजोरात रडत होती। तिचे कपडे मळकटलेले, केस विस्कटलेले आणि तिच्या गालांवर अश्रूंच्या ओल्या रेघा दिसत होत्या। घर पूर्ण अस्ताव्यस्त, भांडी विखुरलेली, कपडे इकडे तिकडे पडलेले आणि हवेत एक अस्वस्थ शांतता। खोलीतल्या पलंगावर अजय पडले होते। त्यांचा चेहरा तापाने लाल झालेला, अंग घामाने निथळत होतं आणि त्यांना उठायचीही ताकद नव्हती। देवकी पटकन त्यांच्याजवळ गेली। तिच्या आवाजात भीती आणि काळजी होती। मालक, हे काय झाले तुमचे? तिच्या डोळ्यात अश्रू आले। अजयने कष्टाने डोळे उघडले आणि अगदी कणहत म्हणाले, देवकी, प्रियाची काळजी घेऊ शकत नाही मी, असं म्हणून ते थकले आणि डोळे मिटले। देवकी समोर 2 पर्याय होते। ती आपली गरिबी आणि असहाय्यता दाखवून परत निघून जावी किंवा माणुसकीचा धर्म पाळावा। तिच्या मनात तिच्या वडिलांचे शब्द घुमले, माणुसकी कायम राहते। तिने क्षणाचाही विलंब न करता घर सांभाळायला सुरुवात केली। तिने प्रियाला उचलून मांडीवर घेतलं, तिचे डोळे पुसले, प्रेमाने तिला शांत केलं। स्वयंपाकघरात जाऊन तिने दूध गरम केलं, प्रियाला पाजलं।
तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून देवकीला थोडं बरं वाटलं. मग ती अजयकडे गेली. त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, औषधं शोधून दिलेत. अजय अर्ध्या शुद्धीत होते, पण त्यांनी देवकीच्या डोळ्यात एक खरी करुणा पाहिली, जणू ती त्यांची आपलीच कोणीतरी होती. तिने मनाशी ठरवलं की अजय बरे होईपर्यंत ती त्यांना आणि प्रियाला एकटं सोडणार नाही. रात्री जेव्हा प्रिया झोपली आणि अजय औषधं घेऊन शांत झाले, तेव्हा देवकी एकटी खिडकीजवळ बसली. तिने तिची जुनी डायरी उघडली, जी ती लहानपणापासून लिहायची. त्यात लिहिलं होतं, मला एक दिवस स्वतःचं कपड्याचं दुकान उघडायचं आहे, जिथे प्रत्येकाला प्रेम आदर मिळेल. माझ्या दुकानात फक्त कपडेच नाही तर हसू आणि विश्वासही मिळेल. ती डायरी बंद करून स्वतःशीच म्हणाली, कदाचित मी माझ्या स्वप्नाच्या जवळ आहे, पण आता प्रिया आणि मालक माझी पहिली जबाबदारी आहेत. दुसऱ्या रात्री प्रियाला झोपवताना ती तिच्या छोट्या हातांनी देवकीचा चेहरा धरते आणि म्हणते, आंटी, माझी मम्मी स्वर्गात आहे ना? ती मला पाहत असेल तर तिला वाईट वाटणार नाही ना? देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, नाही बाळा, तुझी मम्मी स्वर्गातून तुला पाहून खूप आनंदी होत असेल. ती मला सांगत असेल, माझ्या प्रियाची नीट काळजी घे आणि मी तुला वचन देते, मी तुझी नेहमी काळजी घेईन. प्रियाने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिच्या छोट्या हातांनी देवकीचं बोट धरलं. ती शांत झोपली आणि देवकीला वाटलं की प्रेमाचे छोटे छोटे क्षण किती मोठा बदल घडवतात. पुढचे 2 दिवस ती अजयच्या घरीच थांबली. तिने घर आवरलं, प्रियाला सांभाळलं आणि अजयची काळजी घेतली. तिने प्रियाला अंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, जेवायला दिलं. प्रिया आता देवकीला पाहून हसायची. तिच्या छोट्या तळहातांनी देवकीच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवायची. पण एक मोठा प्रश्न तिच्यासमोर होता, पैसे कुठून आणायचे? तिच्या आईच्या औषधांचा खर्च, घराचं भाडं, रोजचं जेवण सगळं तिच्याच खांद्यावर होतं. एकदा ती शेजाऱ्याकडे औषधांसाठी पैसे उधार मागायला गेली, पण त्यांनी नकार दिला. देवकी, तुझी परिस्थिती आम्हाला माहीत आहे, पण आमच्याकडेही पैसे नाहीत. तिचं मन दुखावलं, पण तिने ठरवलं, आधी माणुसकी, बाकी सगळं नंतर. सकाळ होताच तिने प्रियासाठी घरात असलेल्या धान्यापासून दलिया बनवलं. अजयला थोडंसं पाणी पाजलं आणि मिठाच्या पट्ट्या बदलल्या. मग तिने स्वतःहून दुकानाचं कुलूप उघडलं आणि कामाला लागली. दर काही तासांनी ती घरी येऊन अजयची तब्येत बघायची. दुकानात काम करताना तिचे हात थरथरायचे. प्रत्येक वेळी तिला वाटायचं, प्रिया पुन्हा रडू नये, पण ती ग्राहकांशी हसत मुखाने बोलायची. एके दिवशी एक ग्राहक नाराज झाला, कारण दुकानात नवीन माल नव्हता. हे काय, जुनेच कपडे दाखवता? तो ओरडला. देवकीने शांतपणे समजावलं, आम्ही लवकरच नवीन माल भरणार आहोत, थोडा वेळ द्या. तिच्या प्रामाणिकपणाने तो शांत झाला. लोक दुकानात येत तेव्हा पाहायचे की ती मुलगी किती आदराने ग्राहकांचं स्वागत करते. कुणालाही कल्पना नव्हती की रात्री तिच्या किती वेदनादायक असतात. तिसऱ्या दिवशी अजयचा ताप थोडा उतरला, पण खोकला आणि अशक्तपणा कायम होता. त्यावेळी दुकानात मोठा माल आला आणि देवकीला कळलं की ती नसली तर खूप नुकसान होईल. दुसरीकडे तिच्या आईसाठी राशन आणायचं होतं. ती दोन्हीकडे धावपळ करू लागली. सकाळी दुकान, दुपारी घर आणि रात्री हिशेब. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागला, पण मनात एक शांतता होती. ती स्वतःशी म्हणायची, जर मी अजयला आधार दिला नाही तर कोण देईन? प्रिया आणि देवकीच्यामध्ये एक घनिष्ठ नातं निर्माण झालं. प्रिया आता देवकीला पाहून हसायची. एके दिवशी प्रिया रडू लागली, तेव्हा तिने तिला उचलून एक जुनी अंगाई म्हटली, जी तिची आई तिच्या लहानपणी गायची. एक गोडसा सूर जो कोणत्याही वेदना हलकी करू शकतं. तिच्या डोळ्यातले अश्रू सुकले आणि ती शांत झोपली. देवकीने अनुभवलं की प्रेमाचे छोटे छोटे कार्य किती मोठा परिणाम घडवतात. त्या रात्री सगळे झोपल्यावर देवकी बिछाण्यावर बसून विचारात मग्न होती. तिने मनात एक स्वप्न रंगवलं, जर अजय पूर्णपणे बरे झाले तर मी त्यांच्या मुलीसाठी काहीतरी चांगलं करीन. तिला शिकवीन, तिच्या कपड्यांची काळजी घेईन, तिला हसत खेळत हे जग दाखवेन. हे स्वप्न तिच्या प्रत्येक थकव्यात तिला ऊर्जा देऊ लागलं. जेव्हा अजयने डोळे उघडले तेव्हा देवकीने हलक्या आवाजात विचारलं, मालक, तुम्हाला थोडं बरं वाटतंय का? त्याच्या डोळ्यात हळूहळू वेदनेचं एक जुनी आठवण चमकू लागली. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, देवकी, तुझं इथं येणं माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. मला भीती होती की माझी तब्येत अजूनच बिघडेल. मी स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवलं, कारण मला नको होतं की लोक माझ्या बायकोच्या मृत्यूबद्दल आणि कर्जाबद्दल विचारावं. देवकीने त्यांना थांबवत शांतपणे सांगितलं, आता त्याला काही अर्थ नाही. जे झालं ते झालं. आता जे आहे ते सांभाळायला हवं.
त्या रात्री अजयने आपलं दुःख उघडपणे सांगायला सुरुवात केली. कसं 2 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं, कसं त्यांनी प्रियाच्या उपचारासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी घेतलेलं कर्ज आणि मग दुकानाचं कामही मंदावलं. त्यांची लाज आणि एकटेपणा इतका खोल होता की ते कुणाशी बोलूच शकत नव्हते. देवकी एकटक ऐकत होती, मध्येच फक्त मान हलवत. कुणाला दोषारोप न करता तिने साध्या शब्दात म्हटलं, आपण दोघं आहोत, तुम्ही आणि मी, आणि एक छोटंसं जीवन म्हणजे प्रिया. आपण मिळून याला सामोरं जाऊ. हळूहळू अजयचा ताप उतरू लागला. शेजारच्या काही लोकांनी मदतीचा हात पुढे केला. देवकीने हात जोडून सगळ्यांचे आभार मानले. प्रत्येक छोटासा हातभार त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू लागला. एके सकाळी जेव्हा गार वाऱ्यात ऊन गालात हसत होतं, तेव्हा अजयने पहिल्यांदा कोमल स्वरात म्हटलं, देवकी, तुझ्याशिवाय मी कसा राहिलो असतो, मी कल्पनाही करू शकत नाही. देवकीने हलकंसं हसत उत्तर दिलं, आता आपण एक कुटुंब आहोत. तेव्हाच प्रिया जोरात हसली आणि तिच्या छोट्या हातांनी देवकीची बोटं घट्ट धरली. त्या क्षणी एक नवीन ऊर्जा त्यांच्या सगळ्यांच्या मनात भरली. अडचणी होत्या, पण आता ते एकटे नव्हते. देवकीने ठरवलं की कितीही मेहनत करावी लागली तरीही हे घर पुन्हा उभं करेन. प्रियाच्या चेहऱ्यावरची हसू परत आणेन आणि पुन्हा अजयला जगायला शिकवेल. देवकी आता फक्त नोकरी करणारी मुलगी राहिली नव्हती, ती हळूहळू अजयच्या घराची काळजी बनली होती. सकाळी ती प्रियाला सांभाळायची, तिला अंघोळ वगैरे, कपडे घालणं, तिची जेवायची तयारी करणं, मग दुकानात जाऊन ग्राहकांचं काम पाहणं, संध्याकाळी दुकानाचा हिशोब लावणं आणि रात्री परत त्या दोघांची काळजी घेणं. हे सगळं करणं सोपं नव्हतं. तिच्या स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या होत्याच. तिच्या आईसाठी औषधं आणणं, घर भाडं वगैरे. देवकी अनेकदा रात्री शांत बसून विचार करायची, मी असं 2 घर सांभाळत राहिले तर मी स्वतः कधी श्वास घेईन. लगेच मनाशी म्हणायची, जर मी त्यांना सोडून दिलं तर ते तुटून जातील. अजय हळूहळू बरे होत होते, पण दुकानाची अवस्था खालावली. मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी दुकानाकडे लक्ष दिलं नव्हतं. ग्राहक कमी झाले आणि कर्ज देणारे लोक रोज टोमणे मारायला लागले. देवकीने हे सगळं पाहिलं आणि मनातच ठरवलं की आता फक्त मालक बरे होऊन चालणार नाही, दुकानही उभं करावं लागेल. ती रोज दुकानात नवनव्या पद्धतीने कपडे मांडू लागली, साफसफाईकडे अधिक लक्ष देऊ लागली, ग्राहकांशी हसत मुखाने बोलू लागली. हळूहळू लोक पुन्हा दुकानाकडे वळू लागले. एके दिवशी एक वयोवृद्ध बाई आली आणि म्हणाली, बाळा, आधी इथे फक्त सामान मिळायचं, पण आता इथे आपुलकीही मिळते हो. हे ऐकून देवकीच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा उमटली. पण सगळ्यांनाच देवकीचा परिश्रम चांगला वाटत नव्हता. शेजारच्या काही बायका कुचाळक्या करू लागल्या, पहा, ही तरुण मुलगी रोज मालकाच्या घरी जाते, कोण जाणे काय नातं आहे. एकदा ती बाजारातून परतत असताना एका बाईने तिला थांबवून विचारलं, देवकी, लोक तुझं आणि अजयचं नातं जोडतायत, जरा जपून राहा. तिच्या डोळ्यात पाणी आलं. घरी गेल्यावर तिच्या आईने रडत विचारलं, लोक तुझं नाव बिघडवतायत बाळा, हे खरं नाही ना. देवकी रडली आणि म्हणाली, आई, माझं मन स्वच्छ आहे, मी फक्त माणुसकी निभावते आहे. देवकीचं मन तुटलं. ती जाणून होती की तिचे हेतू अगदी स्वच्छ आहेत, पण जग नियत पाहत नाही, फक्त शंका घेतं. त्या रात्री तिने रडत देवाला म्हटलं, हे देवा, मी तर फक्त मदत करते, मग लोक माझ्या नियतीवर शंका का घेतात. एके संध्याकाळी ती मंदिरात गेली. तिथे एक वृद्ध साध्वी तिला भेटली. तिने देवकीच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं आणि सांगितलं, बाळा, तुझ्या कर्मातच तुझं सत्य आहे, लोक काय म्हणतात याची पर्वा करू नको, तुझं मन स्वच्छ आहे आणि देव तुझ्यासोबत आहे. या शब्दांनी तिला बळ मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयने देवकीचे सुजलेले डोळे पाहिले. त्याने हळूच विचारलं, तू रडलीस का. देवकी गप्प राहिली, पण तिच्या डोळ्यातून परत अश्रू वाहू लागले. अखेर तिने सगळं खरं सांगून टाकलं. लोकांची कुचाळकी, शेजाऱ्यांचं टोमणे, आईची भीती. अजयने तिच्याकडे खोल नजरेने पाहत ठाम आवाजात म्हटलं, देवकी, तुला कोणालाही काही समजावून सांगायची गरज नाही. तू माझ्यासाठी आणि मुलीसाठी जे काही केलंय ते तर कुणी आपलंही करत नाही. लोक काहीही बोलत, पण मी जाणतो तू किती खरी आणि स्वच्छ मनाची आहेस. देवकीने हळू आवाजात म्हटलं, मालक, मला काही फरक पडत नाही लोक काय म्हणतात, पण जेव्हा माझ्या आईलाही रडवतात तेव्हा मन दुखावतं. अजय तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आत्तापासून तुला मी कुठेही एकटीला तोंड देऊ देणार नाही. दुसरीकडे शेजारील एक वृद्ध महिला, सविता,
तिच्या पाठीशी उभी राहिली. ती शेजारच्या बायकांना म्हणाली, तुम्ही टोमणे मारता, पण ही मुलगी एकट्या विदुराचं घर सांभाळते आहे, यात वाईट काय आहे? तुमच्या मुलीने असं धैर्य दाखवलं आहे का? सविताताईंच्या बोलण्याने काही बायका शांत झाल्या. हळूहळू लोकांना पटू लागलं की देवकी खरंच त्याची मदत करते, कुठलाही गैरसंबंध नाही. आणि त्या रात्री देवकीने आईसमोर हात जोडून म्हटलं, आई, जर मी कुणाचं वाईट केलं असेल तर मला शिक्षा मिळो, पण मी खरं सांगते की मी फक्त माणुसकी निभावत आहे. आईने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अखेर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, बाळा, मला तुझ्यावर विश्वास आहे, फक्त नेहमी मन स्वच्छ ठेव. देवकीच्या मनावर ओझं हलकं झालं. तिने आता ठरवून टाकलं की नशिबाने तिला ही जबाबदारी दिली आहे तर ती मागे सरकणार नाही. अजयची तब्येत हळूहळू सुधारू लागली. दुकानाची अवस्था अजून बरी नव्हती. कर्जाचं ओझं, कमी ग्राहक आणि लोकांचा अविश्वास सगळं एकाच वेळी समोर उभं होतं. एके दिवशी देवकीने दुकानाची जुनी हिशोबाची डायरी काढली. पानं फाटलेली होती, पण त्यात लिहिलेला प्रत्येक आकडा तिच्यासाठी जणू एखाद्या युद्धासारखा होता. तिने नीट पाहिलं तर कपड्यांचा नवा माल तर महिन्यापासून मागवलेलाच नाही. मग दुकान कसं चालणार? ग्राहकही कमी झाले आहेत आणि जवळच एक नवीन कपड्याचे दुकान उघडलं होतं. एकदा एक कर्जदार दुकानात आला आणि ओरडला, पैसे कधी देणार, नाहीतर दुकान बंद करवतो. अजय अजून कमजोर होता, त्यामुळे देवकी पुढे सरसावली आणि ठामपणे म्हणाली, आम्ही पैसे परत करू, पण दुकान बंद होणार नाही. आम्ही नवी सुरुवात करत आहोत. तिच्या आत्मविश्वासाने कर्जदार शांत झाला, पण त्याने टोमणा मारला, वाह, आता ही मुलगी दुकान चालवणार काय? सगळं कळतंय आम्हाला. देवकीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने धैर्य सोडलं नाही. अचानक अजय उठला, रागाने म्हणाला, तोंडावर आळा घाल. जर देवकी नसती तर आज मी आणि माझी मुलगी जिवंतही नसतो. दुकानात असलेल्या लोकांनी हे ऐकलं आणि वातावरण बदललं. पहिल्यांदाच अजयने सगळ्यांसमोर तिला पाठिंबा दिला. देवकीने दुकानात नवीन माल मागवायचं ठरवलं. ती घाऊक बाजारात गेली, पण व्यापाऱ्यांनी तिला हिणवलं, तू तर नोकराणी आहेस, तुझं इथे काय काम? तिने ठामपणे उत्तर दिलं, मी मालकाच्या वतीने आले आहे, आम्हाला चांगला माल द्या, आम्ही दीर्घकाळ व्यापार करू. एका व्यापाऱ्याने तिचा प्रामाणिकपणा पाहून उधारीवर माल दिला. ठीक आहे बाळा, तू खूप खरी वाटतेस, तो म्हणाला. नवीन माल आल्यावर तिने दुकान सुंदर सजवलं. रंगीबिरंगी साड्या, मुलांचे कपडे, सणांसाठी खास ड्रेस. ती प्रत्येक ग्राहकाला प्रेमाने समजवायची, कपडे घालून दाखवायची, हसत मुखाने निरोप द्यायची. हळूहळू ग्राहक पुन्हा येऊ लागले. देवकीचा चेहरा खुलून गेला. तिने दुपट्ट्याच्या कोपऱ्याने घाम पुसला आणि मनात म्हणाली, ही तर फक्त सुरुवात आहे. जेव्हा नवा माल दुकानात आला तेव्हा देवकीने तो खूप सुंदर पद्धतीने मांडला होता. एका ग्राहकाने अजयला म्हटलं, तुमच्याकडे काम करणारी मुलगी देवकी खूप हुशार आहे, दुकानाची रौनकच बदलून टाकली. तो हलकेसे हसला. जिथे एका बाजूने दुकान सावरत होतं तिथेच दुसऱ्या बाजूला समाजातील कुचाळक्या वाढत होत्या. काही लोक आता म्हणू लागले, पहा, लवकरच ही मुलगी मालकावर राज्य करेल, आता तर दुकानही तिच्याच हातात आहे. देवकीने हे सगळं ऐकलं तेव्हा तिचं मन पुन्हा दुखावलं, पण यावेळी तिने स्वतःला सावरलं. तिने मनात ठरवलं, जर मी प्रत्येक टोमणा मनावर घेतला तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मला माझं उद्दिष्ट स्वच्छ ठेवायचं आहे, अजय आणि प्रियाचा आधार बनायचा आहे. त्या कठीण काळात प्रियाचं तिच्यासाठी सर्वात मोठा आधार बनली होती. जेव्हा जेव्हा देवकी थकून दुकानातून घरी परतायची तेव्हा ती धावत तिच्या मांडीवर येऊन बसायची. आपल्या छोट्या हातांनी तिचा चेहरा धरायची. प्रिया आणि देवकीमध्ये एक खोल नातं निर्माण झालं होतं. एके दिवशी प्रियाने निरागसतेने विचारलं, आंटी, तुम्ही माझी आई व्हाल का? हे ऐकून देवकीचे हृदय धडधडलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाही बाळा, मी तुझी आंटीच राहीन, पण तुला नेहमी खूप प्रेम करीन. प्रिया हसली आणि तिच्या गळ्यात बिलगली. त्या क्षणी देवकीने जाणलं की तिच्या आयुष्याचा खरा उद्देश कदाचित हाच आहे, कुणाचं तुटलेलं घर पुन्हा उभं करणं. एका रात्री जेव्हा दुकान बंद झालं आणि देवकी हिशेब लिहायला बसली तेव्हा अजय हलक्या आवाजात म्हणाला, देवकी, मला ठाऊक आहे तू माझ्यासाठी किती काही केलं आहेस. कर्जदारांचे त्रास, समाजाचे टोमणे, थकवा सगळं सहन करतेस आणि बदल्यात फक्त माझं आभार ऐकतेस. तुला कधी हे सगळं जड वाटत नाही का? देवकीने डोळ्यातल्या अश्रू लपवत हसत उत्तर दिलं, मालक, माझ्यासाठी हे ओझं नाही, हे माझं कर्तव्य आहे. मला नाही वाटत प्रियाने आधाराशिवाय मोठं व्हावं आणि तुम्ही एकटेपणात तुटून जावं.
आणि थकव्याबद्दल बोलायचं तर जेव्हा मी तिचं हसू पाहते तेव्हा सारा थकवा नाहीसा होतो. अजय त्या क्षणी मनापासून हात जोडून म्हणाला, तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. देवकीने आता ठरवलं, दुकान फक्त चालवायचं नाही तर वाढवायचं आहे. तिने नवी योजना आखली. सणासुदीच्या काळात सेल ठेवलं, गावाहून हस्तकलेचे कपडे आणले आणि ग्राहकांसाठी छोटे छोटे गिफ्ट ठेवले. अजय आधी थोडे संकोचले पण नंतर तयार झाले. हळूहळू दुकानाचं नाव परिसरात पसरू लागलं. आता लोक म्हणू लागले, अरे त्या दुकानात एक मुलगी बसते, किती गोड बोलते आणि चांगला माल देते, चला तिथंच जाऊया. हळूहळू कर्ज फेडायला सुरुवात झाली. दुकानाचा नफा वाढू लागला. अजयचा चेहरा, जो आधी नेहमी थकलेला आणि उदास असायचा, तो आता कधी कधी हसू लागला. एके संध्याकाळी त्यांनी देवकीला म्हटलं, देवकी, तू आमच्या आयुष्यात उजेड आणलास. मी विचार करतो, जर तू नसतीस तर कदाचित मी सगळं गमावून बसलो असतो. देवकी फक्त एवढंच म्हणाली, मालक अजून तर आपल्याला खूप दूर जायचं आहे. तिच्या डोळ्यात आशेची चमक होती. दुकान आता रुळावर येऊ लागलं. देवकीची मेहनत आणि त्याचा हळूहळू वाढणारा विश्वास, दोघं मिळून एक नवीन आशेची चित्र उभी करत होते. पण नशीब नेहमी तेव्हाच परीक्षा घेतं जेव्हा माणूस सुटकेचा श्वास घेत असतं. दिवाळी येत होती. देवकीने खास योजना आखली. सणाच्या 2 दिवस आधीच एक भयंकर घटना. दुकानातून परतताना अचानक दुकानाच्या स्टोअररूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आकाशात धूर उठू लागले. लोक धावत धावत ओरडू लागले, अजयचं दुकान जळालं, आग विझवा. देवकी धावतच पोचली तर पाहते काय, आग झपाट्याने पसरत होती. कपड्यांचे ढीग जळू लागले. ती काही न विचारता आत शिरली. देवकी, वेडी होऊ नकोस, अजय ओरडला. पण देवकीने पाण्याच्या बादल्या उचलून कपड्यांवर टाकायला सुरुवात केली. काही शेजारीही मदतीला धावले. तासनतास झगडल्यावर आग विझली, पण दुकानातील अर्धा माल जळून खाक झाला. त्या रात्रीत अजय एका कोपऱ्यात बसून रडू लागला. आता काय होणार देवकी? हा तर देवाचा दुसरा आघात आहे. आधी बायकोला हिरावलं, आता रोजगारही. कदाचित मी कुठल्या तरी जन्माचं पाप भोगतोय. देवकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिचा हात थरथरत होता, पण आवाजात ठामपणा होता. मालक, देवाने आपली परीक्षा घेतली आहे. संपवलं नाही, अर्धा माल वाचलाय, दुकान वाचलंय आणि लोक आपल्या सोबत आहेत. जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत कोणी आपल्याला हरवू शकत नाही. अजय तिच्या डोळ्यात पाहू लागले. त्यांना वाटलं, ही मुलगी फक्त माणूस नाही, देवाने पाठवलेला आधार आहे. आगीच्या घटनेनंतर समाज पुन्हा कुचाळक्या करू लागला. हे सगळं त्या मुलीमुळेच झाले. लक्ष्मी देवी रुसल्या आहेत. तरुण मुलगी आणि एकटा माणूस, हे सगळं योग्य नाही. देवकीने हे ऐकलं, पण यावेळी तिचं मन तुटलं नाही. तिने शांत स्वरात स्वतःशीच म्हटलं, लोक काहीही बोलत, मला ठाऊक आहे माझा मार्ग योग्य आहे. मी जर मागे हटले तर प्रिया आणि मालक दोघेही कोसळतील. देवकीने निर्णय घेतला. तिने गल्लीतील बायकांना बोलावलं आणि म्हणाली, आगीमुळे खराब झालेले काही कपडे आपण दुरुस्त करू शकतो का नाही? आपण सगळ्या मिळून ते कमी किमतीत विकूया. बायका आधी थोड्या कचरल्या, पण देवकीची जिद्द पाहून त्या तयार झाल्या. त्यांनी रात्री सिलाई, धुलाई आणि पॅकिंग केले. सणाच्या दिवशी दुकानावर गर्दी उसळली. लोक म्हणाले, वा, इतके चांगले कपडे आणि इतक्या कमी किमतीत? ही तर खरी प्रामाणिकता आहे. त्या दिवशी दुकानात जितकी कमाई झाली तितकी कधीच झाली नव्हती. तोच कर्जदार जो नेहमी अजय आणि देवकीला टोमणे मारायचा, तोही दुकानात आला. त्याने हळूच म्हटलं, माफ करा, मी चुकीचं समजलं होतं. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे काम करत आहात. मी तुम्हाला अजून वेळ देतो कर्ज फेडायला. घाई करू नका. देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हात जोडून म्हटलं, देव तुम्हाला सुखी ठेवो. त्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर अजयने देवकीला म्हटलं, तुझं वय फक्त 22 वर्ष आहे. तुला हे सगळं ओझं उचलायला नको होतं, पण तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी सगळं सहन केलंस. तुला ठाऊक आहे, मी तुला फक्त एक नोकरानी मानत नाही, तू आमच्या कुटुंबाचा भाग आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात म्हटलं, मालक, मला फक्त इतकंच हवंय की प्रियाला कधीही अनाथ असल्यासारखं वाटू नये आणि तुम्ही पुन्हा एकटे पडू नये. त्या क्षणी खोलीत खोल शांतता पसरली, पण त्या शांततेत हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. आगीची घटना, पुन्हा उभारी घेतलेलं दुकान यानं सगळ्यांना दाखवून दिलं की देवकी फक्त कामवाली किंवा नोकरानी नाही, तर ती घर, दुकान दोन्हींची आत्मा आहे. पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतशी एक नवी आव्हानं हळूहळू समोर येऊ लागली. देवकीचं स्वतःचं भविष्य. लोक आता उघडपणे बोलू लागले. त्यांचं नातं आता फक्त मालक आणि नोकरानीचं राहिलेलं नाही,
त्याने देवकीशी लग्न का करू नये असाही तो विदूर आहे. पण मुलगी खूप लहान आहे, ती हे सगळं निभावू शकेल का? देवकी जेव्हा बाजारात जायची तेव्हा तिला या नजरेचं ओझं जाणवायचं. कधी कधी एखादी बाई म्हणायची, बाळा, लोक तुझं नाव जोडतायत, जरा जपून राहा. देवकी या बोलण्याने खचत नसे, पण तिच्या मनात प्रश्न नक्की उमटत होता. काय खरंच लोक बरोबर म्हणतायत का? माझं नातं फक्त मदतीपुरतं मर्यादित ठेवायला हवं का? एका संध्याकाळी तिच्या आईने हळू विचारलं, देवकी, तू रोज त्या घरात राहतेस, दुकान सांभाळतेस, तुझं आणि मालकाचं नातं जोडतायत लोक. मला भीती वाटते, कुठे तुझ्या आयुष्यावर डाग लागू नये. देवकी अश्रूंना आवर घालत म्हणाली, आई, मी कधीही चुकीचा विचारसुद्धा केला नाही. माझ्यासाठी मालक फक्त एक जबाबदारी आहेत. मी त्यांना कसं सोडू शकते? आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे सांगितलं, बाळा, मी तुला थांबवू शकत नाही, पण लक्षात ठेव, समाज कधीही स्त्रीचं पावित्र्य पाहत नाही, फक्त तिच्या पावलांवर बोटं ठेवतो. देवकीने मनोमन ठरवलं, जर माझ्या सत्यतेवर आणि नियतीवर शंका घेतली तर मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. रात्री प्रिया झोपल्यावर ते देवकीकडे पाहत विचार करायचे, ही मुलगी माझ्या आयुष्यात किती खोलवर आली आहे. मी हिला फक्त मदतनीस म्हणून पाहू शकतो, पण हे सांगणं योग्य ठरेल का? ती मला चुकीचं समजेल का? तिचं आयुष्य माझ्यामुळे थांबून जाईल का? अशा विचारांनी त्यांची नजर नेमकी झुकायची आणि ओठ बंद राहायचे. एक दिवस प्रिया देवकीसोबत खेळत होती. अचानक तिने निरागसपणे विचारलं, आंटी, तुम्ही कायम आमच्यासोबत राहाल ना? तिच्या हृदयात जणू कुणीतरी बाण रोवला. तिने हसत उत्तर दिलं, हो बाळा, मी कायम राहीन. पण त्याच रात्री ती एकटी बसून विचार करू लागली, मी खरंच कायम राहू शकेन? उद्या जर माझं लग्न झालं तर मला हे घर सोडावं लागेल. आणि जर मी लग्न केलंच नाही तर माझ्या आईचं काय? तिचा आधार कोण असेल? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच दरम्यान काही नातेवाईक दुकानात आले आणि स्पष्ट म्हणाले, आता हे योग्य नाही. एक तरुण मुलगी रोज तुमच्या घरी राहते, लोक बोलायला लागले आहेत. जर खरंच हिला इथे ठेवायचं असेल तर का नाही लग्न करून टाकत? तो शांत राहिला. देवकीचा चेहरा पांढरा शुभ्र पडला. ती शांतपणे दुकानातून बाहेर निघून गेली. तेव्हा देवकी बराच वेळ छतावर बसून राहिली. हवेत शांतता, पण तिच्या मनात मात्र वादळ होतं. ती विचार करत राहिली, खरंच लग्नच यावर उपाय आहे का? मी माझ्या मनाचं ऐकावं की समाजाचं? हे देवा, मला योग्य मार्ग दाखव. मी कुणाचं हृदय तोडू इच्छित नाही, पण माझं भविष्यही अंधारात ठेवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी अजयने देवकीला बोलावलं, मला तुला काही सांगायचं आहे. खूप दिवसांपासून हे मनात आहे. ती घाबरून उभी राहिली. अजयने खोल श्वास घेत म्हणाला, तू मान्य करशील किंवा नाही, पण सत्य हेच आहे. तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. जर तू नसतीस तर मी कधीच तुटून गेलो असतो. देवकी, मला हवंय की तू कायम या घराचा भाग राहावीस, पण हा तुझा निर्णय आहे. मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकली नाही, फक्त एवढंच म्हणाली, मालक, मला विचार करण्यासाठी वेळ हवा. अजयच्या या शब्दांनी देवकीचं मन हेलावलं. तिला जाणवलं की हा फक्त एक प्रश्न नाही, तर तिच्या आयुष्याचा मार्ग ठरणारा टप्पा आहे. ती छतावर बसून आकाशाकडे पाहत राहिली. तारे चमकत होते, पण तिच्या मनाचा अंधार मात्र गडद होता. जर मी अजयशी लग्न केलं तर प्रियाला आई मिळेल, पण आई मान्य करेल का? आणि जर मी हा निर्णय घेतलाच नाही तर ती पुन्हा एकटी पडेल आणि अजय पुन्हा तुटून जातील. हे देवा, मी काय करू? पुढच्या दिवशी तिने धैर्य एकवटून आईशी सर्व बोलून दाखवलं. आई शांत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू नेहमीच इतरांचं दुःख स्वतःचं समजलं आहेस. जर तुला वाटतं की या घरात तुझं भविष्य आहे तर मी तुला अडवणार नाही, पण लक्षात ठेव, लग्न हे एक ओझं नाही तर आयुष्यभराचं नातं आहे. देवकी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडली. आईने तिचं कपाळाचं चुंबन घेतलं. तू जे काही निर्णय घेशील मी तुझ्या सोबत आहे. काही लोक उघडपणे बोलत होते, जर अजय आणि देवकीचं लग्न नाही झालं तर हे नातं चुकीचं ठरेल, आणि झालं तर पहा ना, वयात किती फरक आहे. मुलगी अजून तरुण, तिचं आयुष्य का थांबवताय? या गोष्टी तिला टोचल्या. पण यावेळी तिने ठरवलं, आता मी दुसऱ्यांची पर्वा करणार नाही. मी तेच करीन जे माझ्या मनाला आणि कर्तव्याला योग्य वाटेल. अजयसुद्धा विचार करायचा, जर मी देवकीशी लग्नाची गोष्ट पुढे नेली तर लोक म्हणतील मी तिचा गैरफायदा घेतला, आणि नाही केलं तर ती माझ्या आणि प्रियाच्या आयुष्यातून दूर जाईल आणि मी हे सहन करू शकणार नाही. एके संध्याकाळी प्राजक्ता
देवकीच्या मांडीवर बसली होती. तिने निरागसपणे विचारलं, आंटी तुम्ही माझी मम्मी का होत नाही? मी सगळ्यांना सांगेन माझी मम्मी जगातली सगळ्यात गोड आहे. दुसऱ्या सकाळी देवकीने अजयला सांगितलं, मालक मी ठरवलंय, मला लोकांची पर्वा नाही. जर माझ्या उपस्थितीनं या घराला आधार मिळतो, जर प्रियाला आईचं छत्र मिळतं तर मी हाच मार्ग निवडेन. हो, मी तुमची पत्नी व्हायला तयार आहे. त्यांनी हात जोडून म्हणाले, देवकी हे माझ्यासाठी फक्त लग्न नाही तर देवाचं वरदान आहे. ही बातमी सर्वत्र पसरली. तेव्हा काही लोकांनी टोमणे मारले, पाहिलंत ना, आम्ही सांगितलंच होतं. आता खरी गोष्ट समोर आली. मुलीनं आपल्या गरिबीचा फायदा घेतला, पण बरेच लोक म्हणाले, नाही, ही मुलगी तर देवीपेक्षाही श्रेष्ठ आहे, जिने विदूर आणि त्याच्या लेकराचं घर सांभाळलं. ती खरी लेक आहे. हळूहळू लोकांच्या नजरेचं ओझं हलकं होत गेलं. लग्नाची गोष्ट ऐकून तिची आईही आधी थोडी शांत राहिली. मग तिने देवकीचा हात धरून म्हटलं, तू योग्य मार्ग निवडलास. आता हे घरच तुझं आहे. तू खुश राहा. हाच माझा आशीर्वाद आहे. आता दुकान पुन्हा चालू झाले होते. लग्नाची चर्चा हळूहळू पसरू लागली. प्रिया दररोज उत्साहाने म्हणायची, माझी आंटी आता माझी आई होईल. वेळ हळूहळू बदलायला लागली. देवकी आणि अजयच्या नात्याची खरी स्थिती आता समाजासमोर होती. काही लोक अजूनही टोमणे मारायचे, पण बहुतेक लोक देवकीच्या धैर्य आणि त्यागाचे कौतुकही करायचे. एक दिवस त्याने देवकीला म्हटले, आता आणखी उशीर करण्याचा काही अर्थ नाही. जर तू तयार असशील तर आपण साधेपणाने लग्न करूया. देवकीच्या डोळ्यात हलकी लाज आणि समाधानाची चमक होती. तिने डोकं खाली करून म्हटलं, मालक, आता तुम्ही माझे जीवनसाथी आहात. मी तयार आहे. मंदिरात लग्नाची तयारी सुरू झाली. ना बँड ना काही, फक्त फुलांची सुगंध, दिव्यांची रोषणाई आणि खऱ्या मनाचं मिलन. लग्नाच्या दिवशी देवकीची आई सगळ्यात जास्त आनंदी होती. तिने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, बाळा, आज तू फक्त स्वतःचं नाही तर या लहान मुलीचंही भविष्य उजळवलंस. देव तुला जगातील सगळं सुख देव. देवकीने आईचे पाय धरून म्हटलं, आई, तुझ्या आशीर्वादाशिवाय मला दुसरं काही नको. प्रिया नव्या कपड्यात उडत होती आणि सतत सगळ्यांना सांगत होती, पहा पहा, माझी आंटी आता माझी आई आहे. लग्न पूर्ण झाल्यावर तिने देवकीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हटलं, आता मी एकटी राहणार नाही. देवकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ओघळले. लग्नानंतर जे लोक आधी टोमणे मारत होते तेही आता आशीर्वाद देऊ लागले. मुलीने खरंच मानवतेची जाणीव केली होती. अशी मुलगी भाग्याने मिळते. हळूहळू वातावरण बदलले. आता फक्त शुभेच्छा होत्या, टोमणे नाही. लग्नानंतर देवकी आणि अजय यांनी एकत्र येऊन दुकान अधिक चांगले बनवले. देवकीची समजदारी आणि मेहनत, त्याचा अनुभव, दोघांनी मिळून दुकान परिसरात सर्वात लोकप्रिय बनवले. लोक म्हणू लागले, हे फक्त कपड्यांचे दुकान नाही तर इमानदारी आणि आपलेपण विकणारी जागा आहे. वेळ सरकत गेली. प्रिया आता शाळेत जाण्याची सुरुवात झाली. दर सकाळी ती देवकीचा हात धरून म्हणायची, आई, मला उशीर होऊ देऊ नकोस. तुटलेलं घर आता एक आनंदी जिवंत कुटुंबात बदललं. एक संध्याकाळी तिघंजण मंदिरात गेले. दिव्यांच्या रोषणाईत प्रियाने दोघांचा हात धरला आणि निरागसपणे म्हणाली, आता आपण तीनही नेहमी एकत्र राहू ना? अजय आणि देवकीने एकमेकांच्या डोळ्यात पाहत हसत उत्तर दिलं, हो, आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही. दिव्यांच्या प्रकाशात त्यांचे हास्य चमकत होते. ते हास्य जे अश्रू आणि संघर्षाच्या राखेतून जन्मले होते, आता ते खऱ्या सुख आणि समाधानाचे प्रतीक बनले होते. काही वर्षांनी प्रिया शाळेत एक निबंध स्पर्धा जिंकली. तिच्या निबंधाचं शीर्षक होतं, माझी आई माझी प्रेरणा. तिने लिहिलं, माझी आई मला फक्त प्रेमच नाही तर धैर्य आणि माणुसकी शिकवते. ती माझ्यासाठी सूर्य आहे, जी माझं आयुष्य उजळवते. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. ही कथा माणुसकी, धैर्य आणि प्रेमाची कहाणी आहे. देवकीच्या कष्टाने आणि निस्वार्थीपणाने एक तुटलेलं घर पुन्हा उभं राहिलं. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला देवकीबद्दल काय वाटते? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कहाणीसोबत.